हाकेंना ठोकण्यासाठी 11 जणांची टीम। हाकेंचं वादग्रस्त विधान, मराठा नेते आक्रमक। ओबीसी विरुद्ध मराठा वाद हातापाईवर। आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करेल। आता तुम्ही आमचं दाखवलं नाही, आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का। ऐकलत? तुम्हाला दाणक्यानं मारू, तुम्ही निजामाची औलाद आहात, अशा वादग्रस्त विधानानंतर लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातील मुलींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मराठा समाज आक्रमक झालाय। हाकेंना प्रत्युत्तर देण्यासाठी थेट 11 जणांची टीम तयार करण्याचा ठरावच मराठा समाजानं घेतलेल्या गोलमेज परिषदेत मंजूर केलाय। यात त्यांनी वेळ आल्यास हाकेंना रस्त्यावर ठोकू अशी जाहीर भूमिका घेतली आहे। संजय राऊतनी मुका मोर्चे छापलं, अख्खे मराठी तुटून पडले। मग दुसरं आलं, दुसरी तुटून पडली। मुख्य मुद्दा बाजूला पडला आणि तुटून पडण्यात आपली वेळ गेली। आता आपल्याला उचकवलं जात आहे ते आता त्याला मी काल सुनावलंय का, पण सगळ्यांनी त्याला आता उत्तर देऊ नका। आपली चांगली 11 लोकांची टीम तयार करा, त्यांनीच त्याला ठोकायचं, बाकी काय करायचं नाही। आणि आखीच वेळ आली तर महाराष्ट्र पण ठोकायची गरज नाही। म्हणजे दुसऱ्याला आमच्या परिवाराची इज्जत काढायला लागला, एवढे तर फालतू नाही ना झाले। दरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना दोन्ही समाजातील नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे हा वाद आता हाणामारीवर येणार की काय अशी चर्चा रंगली। त्यातच हाकेंनीही मराठा समाजाला जोरदार प्रत्युत्तर दिले। राजर्षी शाहू महाराजांचा एक विचार फक्त मांडला होता। मी कुठेही लग्न लावायला किंवा काय करायला गेलो नव्हतो, नुसतं बोललो तर एवढ्या इंगळ्या ढसल्या, मी आता लय घाबरलोय। मी आता उद्यापासून काय सभाविभाग घेणार नाही बाबा, उद्यापासून मी आपलं गोंगडं पांगारतो, मी आपल्या घरात झोपतो। मी आता लय घाबरलोय आणि राजेंद्र कोंडरेच्या ठोकून काढायला मी एवढा घाबरलोय, मला आता हुडहुडी भरल्या। मुळात मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आरक्षणात वाटेकरी नको अशीच ओबीसी समाजाची आणि नेत्यांची भूमिका राहिली। मात्र ही भूमिका मांडताना हाकेंची जरांगे आणि मराठा नेत्यांबाबत बोलताना अनेकदा जीभ घसरली, त्यामुळे वेळोवेळी वाद निर्माण झालेत। मात्र आता मराठा नेत्यांनी थेट गोलमेज परिषदेमध्येच हाकेंना ठोकण्याची भाषा केल्यानं ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे। बीडवरून योगेश काशीत आणि संभाजीनगरहून माधव सावरगावे, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।